नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा जो व्हिडिओ आहे तो शनिवार आणि रविवार मिळून एकत्र आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नाही घ्यायचं पाण्याची बॉटल, चला मग देवाला नमस्कार कर। नीट राहा। शुभम भाऊतू पप्पा चाललेत आता केतूला सोडायला। शुभम भाऊतू आवाला तुमचं झालं सगळं। आता मनीषाला फोन करून सांगते मी। हां बाय पिया, बाय पिया, टाटा। सगळं घेतलं का? काय घेतलं? व्हेरी गुड। टाकू काय पिशी तिकडून? चल बाय। केतू परत घरी आली, वरती आली तिकडून। तुझं ऊल घ्यायचं राहिलं होतं ते करत बसणार आहेस तिकडे आता। मग त्याची सुई घेतलीस का? चला, पप्पाने कपडे चेंज केले का? चला आवरा, चला बाय। परत एकदा बाय। टाटा। तर केतू आणि महेश परत वरती आले, खाली गेले आणि त्यांना असं वाटलं की शर्ट जरा सेम झाला, पॅन्ट आणि शर्ट सेम झाली म्हणून चेंज करायला आले। आणि केतूला तिचे उलन्स पण घ्यायचे होते, तिला तिचं काहीतरी काम करायचं तिकडे, थोडंसं उलनचं काम पण करायचं होतं म्हणून तिचे उलन्स घ्यायला आली होती ती। तर चला आता तिला बघूया, खालून बरं बाय करूया तिला। केतू टाटा। टाटा। तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही। नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। आता माहितीच आहे सकाळी मी शूट घेतलं होतं थोडंफार, की केतू तिच्या मावशीकडे गेली आणि तिला सोडायला महेश गेलेला आहे। आणि सकाळनंतर मग परत काही शूटच घेतलं नाही। ती गेल्यानंतर देवपूजा वगैरे केली, त्यानंतर छोटी मोठी जी काही कामं आहेत ती केली, थोडासा नाश्ता केला आणि मग आता स्वयंपाक झाल्यानंतर आता मी शूटला सुरुवात केलेली आहे। तर आज स्वयंपाकामध्ये मी काय केले ते तुम्हाला दाखवते। आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी मुगाची आमटी बनवली आहे आणि यामध्ये पण मी पनीर टाकलेले आहे। तर डेली पनीर आणि सोया खाल्ला जावा म्हणून मी असं करते, कारण रोज रोज नुसती पनीरची भाजी खायला आम्हाला कंटाळा येतो, म्हणून म्हटलं आता मुगाच्या आमटीमध्ये टाकावं। तसं तर मी पालकची आमटी करते, त्याच्यामध्ये पण मी अशाच पद्धतीने पनीर टाकत असते। तर कोरडं खायला कंटाळा येतो किंवा रोज नुसती पनीरची भाजी खायला पण खूप कंटाळा येतो, म्हणून मी असं करत असते, म्हणजे जेणेकरून आपल्या सगळ्या भाज्या पण आपल्या पोटात जातात, त्याचबरोबर पनीर पण जातं। तर चला आता केतू तर नाही आहे घरी, आता मी एकटीच आहे आणि मस्त अशी आता आज टी व्ही लावायला येणार होते, परंतु अजून काय आले नाही आहेत। आता बघू, टी व्ही लावल्यानंतर जरा माझं थोडंसं मनोरंजन पण होईल आणि दुपारी असं एकटं पण वाटणार नाही। वेदांत येईल संध्याकाळी, तर आता थोड्या वेळात आता मी पहिले जेवून घेते आणि थोड्या वेळानंतर मग मी केतूला सुद्धा फोन करणार आहे, तर स्टे ट्यून।
फायनली आपल्या घरी टी व्ही आलेला आहे. हा ॲक्च्युली केतू कडूनच हे ऑप्शन करून घ्यायचं होतं, पण केतू गेले तिच्या मावशीकडे. चल हे बेदा टी व्ही ऑन कर. हॅलो, तुझाच ब्लॉग लावतो. हां ब्लॉग लाव. नवीन निव्या सॉफ्ट डेली UV आता 80% UV प्रोटेक्शन सह सगळ्या. बापरे केवढं मोठं आहे, केवढं भारी दिसतंय. कमी येतं मला आता, बरोबर येतं. तुला कमी वाटतं आवाज? आता येतं. नमस्कार मंडळी, मी मायावरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज संडे आहे आणि संडे स्पेशल आज साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे मी नाश्त्यामध्ये. तर सुरुवात केलेली आहे, मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने बनवते. आणि इथे तुम्ही बघू शकता रात्रभर मी साबुदाणा भिजत घातला होता. तर साबुदाणा छान फुलला आहे आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकलं आहे, लाल तिखट टाकलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट पण टाकला आहे. आता मी इथे मिरच्या पण अशा पद्धतीने चॉपरमध्ये चॉप करून घेतलेल्या आहेत. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आता हे सगळं मिक्स करून घेते. यात मी ऑलरेडी साखर पण टाकलेली आहे. आता फक्त आपल्याला तुपाची फोडणी टाकायची. तूप गरम झालं आहे, जिरं घालूया आणि मिरची टाकूया. आता यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे. साबुदाणा आपल्याला परतून घ्यायचा आहे. साबुदाणा आता मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आणि आता त्याला झाकून ठेवूया आणि 2 ते 3 मिनटं वाफ देऊया. तर इथे मस्त अशी आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे, मस्त अशी मोकळी झालेली आहे. तर आता मी देवांना नैवेद्य दाखवते. चला आता देवाला नैवेद्य दाखवूया. समर्पयामि नैवेद्यं, समर्पयामि नैवेद्यं, समर्पयामि. तर आज कामदा एकादशी पण आहे, तर तुम्हाला एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आज आमचा उपवास तर नाही आहे, परंतु म्हटलं नाश्त्याला वेगळं काही करण्यापेक्षा आज आपण साबुदाण्याची खिचडीच बनवूया म्हणून बनवलं आहे. तर चला आता मी आणि महेश खाऊन घेतो. तर इथे महेश यांना बॉलमध्ये वाढलं आहे, देते त्यांना मी. चहा रेडी झाला आहे. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आता जस्ट मी चहा बनवला होता. आता महेश आणि मी चहा पिऊन घेतो. मी आज दुपारनंतर अजिबात शूट घेतला नाही, मस्त दुपारी झोपली होती. चला आता आपण गॅलरीत बसूया. चला गॅलरीत बसूया. सूर्यास्त ऑलरेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. बाहेर पक्षी आहेत, आकाशामध्ये केवढे पक्षी आहेत. चला मंडळी, चहा पितो आम्ही दोघंजण. या चहा प्यायला. तर आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आता आम्ही जस्ट बाहेर निघालोय.
बाहेरची थोडीफार कामं आहेत तर ती करून येतो आम्ही. तर चला. तर आज महेश यांना रामाचं दर्शन घ्यायचं होतं. रामनवमीच्या दिवशी त्यांना दर्शन घ्यायला मिळालं नव्हतं म्हणून राम मंदिरात आलो, दर्शन घेतलं. त्यानंतर इथे काटदरे हॉलमध्ये जवळच एक्झिबिशन होतं तर ते पाहायलासुद्धा आम्ही आलो होतो.